आत्ताच एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे मंजुळा शेट्टे हत्या प्रकरणातील पंचनाम्याची प्रत माझाच्या हाती लागलेली आहे आणि त्यामध्ये काय लिहिलंय हे सांगण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर आत्ता आपल्याबरोबर आहेत। गणेश, काय लिहिलंय या पंचनाम्याच्या प्रतमध्ये? प्राजक्ता, आत्तापर्यंत जो दावा करण्यात येत होता तो दावा हा कैद्यांकडनं होता। इंद्राणी मुखर्जीनं कोर्टासमोर साक्ष दिली की मंजुळा शेट्टे यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले। तसंच मरियम जी दुसरी कैदी आहे जिनं तक्रार दिली आहे, जिच्या जबाबावर तक्रार घेण्यात आली, तिने असं म्हटलंय की मंजुळा शेट्टे यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते जेल प्रशासनाकडनं, जेलरकडनं आणि स्टाफकडनं। पण आता जेल प्रशासनाकडनं एक त्यांची बाजू समोर आली आहे। आज महिला आयोग समोर हे इन्क्वेस्ट पंचनामा जे माझ्या हाती लागलंय ते इन्क्वेस्ट पंचनामा महिला आयोगासमोर सादर करण्यात आलं। महिला आयोगासमोर स्वातीसाठी DIG यांनी हा इन्क्वेस्ट पंचनामा सादर केला आणि या पंचनाम्याची प्रत माझ्याकडे आहे। हा इन्क्वेस्ट पंचनामा मंजुळा शेट्टे यांच्या जे मृतदेह आहे त्याच्यावर करण्यात आला होता आणि इंडिपेंडेंट मजिस्ट्रेट जे कार्यकारी मजिस्ट्रेट दंडाधिकारी आहेत मुंबई शहरचे, त्यांनी हा जे रुग्णालयामध्ये 2 पंचांसमोर केलेला हा इन्क्वेस्ट पंचनामा आहे। आणि या पंचनाम्याची ही जी ओळ आहे तिथे आपण हे पाहू, गुप्त अंग शाबूत, अंगावर जुन्या अगर नव्या खुणा नाहीत, म्हणजे कोणती इंजरी गुप्त अंगावर नसल्याचं या पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात आले आहे। आणि ह्याच पंचनाम्याची प्रत आज महिला आयोग समोरही ठेवण्यात आली होती आणि आपली बाजू ठेवत जेल अथॉरिटीजने महिला आयोगाला माहिती दिली की त्या दिवशी सकाळी 10:30 सुमारास काही महिला कैदींना मनीषा पोखरकर ज्या जेलर आहेत त्यांना अप्रोच केल्याने त्यांना सांगितलं की मंजुळा शेट्टे त्यांना जे अंड किंवा पाव जे आहे ते योग्यरित्या देत नाहीये आणि यावेळेस कन्फ्रंटेशन झालं मनीषा आणि मंजुळा शेट्टे या दोघांमध्ये। आणि जेल अथॉरिटीजकडनं महिला आयोगाला सांगण्यात आलं आहे की बळाचा वापर करण्यात आला होता मंजुळा शेट्टे यांना कंट्रोल करण्यासाठी, पण तो इतका नव्हता जे इंद्राणी मुखर्जी आणि मरियम आपल्या स्टेटमेंटमध्ये पोलिसांना त्यांनी सांगितलंय किंवा कोर्टाला सांगितलंय। आणि त्यानंतर काही वेळानंतरच मंजुळा शेट्टे यांना इतर कैद्यांसोबत जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि संध्याकाळी 6:30 वाजता म्हणजे 6 ते 7 तासानंतर मंजुळा यांची तब्येत बिघडली आणि मग त्यांना जे रुग्णालयात जे आहे भरती करण्यात आलं। जेल अथॉरिटीजचं म्हणणं आहे की त्यांना दुःख आहे ही घटना घडली आहे, पण ज्या प्रकारे माहिती समोर येते की त्यांना नग्न करून फडफडत त्यांना त्यांच्या गळ्यामध्ये ओढणी टाकून फडफडत त्यांना नेण्यात आलं आणि मारहाण करण्यात आली, हे खोटं आहे असा दावा जेल अथॉरिटीजने केला आहे। आणि हीच बाजू आज जेल अथॉरिटीजनं महिला आयोग समोर ठेवली आहे आणि महिला आयोगानं आज इथं येऊन शहानिशा पाहणी केली आहे, जेलच्या इतर कैद्यांसोबतही बातचीत केली आहे। आता PM रिपोर्टचं सर्व प्रतीक्षा करतात, कारण या इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये ही माहिती समोर आली आहे, पण कॉज ऑफ डेथ जे आहे ते PM रिपोर्टमध्ये समोर होईल आणि त्यानंतरच कळेल की काय झालं असावं किंवा मंजुळा शेट्टे यांची मृत्यू काय कारणामुळे झाली असावी। पण जेल अथॉरिटीजचं म्हणणं आहे की त्यांना असं वाटतं की हार्ट अटॅकमुळेही त्यांची मृत्यू झाली असावी। आता PM रिपोर्ट स्पष्टच करेल, पण आपली बाजू ठेवत आज महिला आयोगासमोर अजून PM रिपोर्ट यायचा आहे आणि त्यावर पुढचा तपास कसा होणार आहे ते सगळं अवलंबून असणार आहे। गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।